आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेऊन शहरातील गोरगरीब फेरीवाले व छोट्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाची मागणी करण्यात आली। अतिक्रमण हटविण्याऐवजी अधिकृत हॉकर्स वेंडिंग झोन तयार करून व्यवसायांना कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली। वंचित बहुजन आघाडी कळमनुरीच्या 2014, 2016, 2017 यामध्ये भरपूर निर्णय शासनाने अतिक्रमणधारकांसाठी दिलेले आहेत। त्यामध्ये पुनर्वसनचा पण एक नियम त्यांच्यासाठी लावला होता, परंतु दुर्दैव असं आहे की गेली 11 वर्षामध्ये कळमनुरी शहरामधली नगर परिषद ही या सर्व बाबींमध्ये अपयशी झालेली आहे। त्या अनुषंगाने 2014 मध्ये उच्च न्यायालयाने ह्या सर्व परेशान्यांसाठी उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता। त्याच्यामध्ये TVC टाउन वेंडिंग कमिटी नगर परिषदेला स्थापित करायला सांगितली होती। टाउन वेंडिंग कमिटीचं काम होतं की त्याच्यामध्ये मुख्याधिकारी अध्यक्ष असतील, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, त्यानंतर व्यापारी, छोटे व्यावसायिक व्यापारी संघातले व सामाजिक संघटना आणि काही अशासकीय शासकीय संस्था यामधील सदस्य त्यामध्ये असतील। स्ट्रीट वेंडर स्कीम रूल 2017 म्हणजे पथ विक्रेते, फिरते विक्रेते, स्थानिक विक्रेते, तात्पुरते विक्रेते आणि ज्यांचं वर्षानुवर्षापासून असणारे अतिक्रमणधारक, अशा ठिकाणी 2017 ला एक स्कीम आली। त्या स्कीमच्या माध्यमातून त्यांनी TVC समिती स्थापित करायला सांगितली, कळमनुरी शहराचं सर्वेक्षण करायला सांगितलं। झोन आणि नॉन वेंडिंग झोन हे 2 वेंडिंग झोन तयार करत असताना, ते क्षेत्र तयार करत असताना अधिकृतरित्या ह्या सर्व लोकांना ओळखपत्र तयार करून द्यावे। त्यांच्याकडून शुल्क, त्यांना महसूल म्हणजे शासनाला जे महसूल मिळणार आहे तो शुल्क ठरवण्यात यावा आणि ह्या सर्व शहरातल्या सामान्य नागरिकांना जो होणारा त्रास आहे आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या पोटावरती लाथ न मारता, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हातातून न चिंता त्यांचं पुनर्वसन करावं, ह्या आमच्या 5-6 मागण्या आम्ही शासनाला केलेल्या आहेत। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी सचिन मुधळे, नांदेड।